दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईल ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ वीणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम लाईव्ह फेसबुक पेज आपल्याला हे माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्याला या माध्यमातून या माध्यमाद्वारे आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक आयाम पाहतो आहोत. सध्या आपण समर्थकृत लघुकाव्ये त्यापैकी जुना दासबोध अर्थात 21 समासी याचा आपण विचार करतो आहोत. तिसऱ्या समासातील 88 ओवीपर्यंत काल आपण आलेलो होतो. समर्थ असं म्हणतात की जे वैराग्य कनिष्ठ, जे शब्दज्ञाने वरिष्ठ, ऐसे श्रोते परमनष्ट सर्वथा नको. ज्यांच्याकडे वैराग्य बिलकुल नाही पण शब्द पांडित्य मात्र भरपूर आहे, असे वाया गेलेले श्रोते
परम नष्ट, समर्थांनी शब्द वापरलेला आहे, परम ऐसे श्रोते परम नष्ट, अत्यंत हीन दर्जाचे, वाया गेलेले, सर्वथा नको अशा लोकांना श्रवण, समर्थ जसं ज्याप्रमाणे म्हणतात, ज्याचा जैसा भाव, ज्याला ज्या पद्धतीने तो त्या ग्रंथाकडे पाहिल त्याप्रमाणे त्याला ते फळ मिळेल. त्यामुळे भगवंत असं म्हणतात गीतेमध्ये की हे ज्ञान सगळ्यांना सांगू नये, ज्यांना खरोखरच त्याची गरज आहे, इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे ज्ञान सांगायला काही हरकत नाही. मग असे श्रोते कसे आहेत? दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, रासब उकरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे, उलोक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती. श्रीराम तैसा विषयदारीचा बराडी, घाली अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी, सत्संग कैचा. श्रीराम रासब उकरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे. गाढवाला राखेमध्ये लोळणं हेच आनंददायी आहे, तेच त्याला सुगंधी द्रव्य वाटू लागतं. उलूक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती. घुवड जे आहे तर ते दिवसा कसं बाहेर येईल? हंसांच्या मेळ्यामध्ये त्याला बसण्याचं भाग्य प्राप्त होणारच नाही. त्याप्रमाणे विषयदारीचा बराडी, विषयासक्त असलेला पुरुष, घाली अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी, सत्संग कैचा. त्याला भगवंत किंवा संतांचा सहवास हे त्याला पटणारच नाही, त्याला आवडणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, जो संसारे तापला, जो स्वहितासी प्रवर्तला, तोची श्रोता लादला, परमगुह्य. श्रीराम असो ऐसे श्रोते वक्ते, सादर सर्वांगे जाणते, जाणीव आणि क्रोधाते, आवरू जाणती. श्रीराम निराभिमानी जो समर्थ, तयासी साजे हा परमार्थ, अभिमान वाहे तो व्यर्थ, भूमिभार झाला. श्रीराम जो संसारे तापला, तो स्वहितासी प्रवर्तला, तोची श्रोता लाधला, परमगुह्य. जो या प्रपंच सागरातल्या महाघोर यातनांपासून जो तापून निघाला, पळून निघाला, जो स्वहिताशी प्रवर्तला, या सगळ्या दुःखांच्या कचाट्यातून बाहेर पडत असताना त्याच्या अंतःकरणात आवाज येतो. त्याला वाटतं की मी माझं स्वहित कसं साधेन. या संसारातून मुक्त होत असताना मी माझ्या जीवनाचं हित कसं करून घेईन, असं ज्याला वाटतं, तोची श्रोता लाधला, परमगुह्य. अशा श्रोत्यालाच हे ज्ञान लाभू शकतं. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला, परमार्थासी. श्रीराम जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुःखला,
तोची अधिकारी झाला परमार्थासी. समर्थ या जुन्या दासबोधामध्ये म्हणतात, जो संसारे तापला, जो स्वहितासी प्रवर्तला. माझं हित कशात आहे हे ज्याला तळमळ वाटतं, अनुताप निर्माण होतो, उपरती निर्माण होते आणि संसार दुःखे दुःखवला. प्रपंचातल्या संसारातल्या अनेक अडचणींनी तापांनी जो पळून निघालेला आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता आहे. जो संसारामध्ये लिप्त आहे त्याला सगळी भक्ती, समर्थ ज्याप्रमाणे म्हणतात, प्रपंच हीच भक्ती, त्याला परमार्थातलं ज्ञान मिळणार नाही. असो ऐसे श्रोते वक्ते, सादर सर्वांगे जाणते. जाणीव आणि क्रोधाते आवरू जाणती. जाणीव म्हणजे अहंकार आणि क्रोध म्हणजे राग, लोभ, क्रोध. असो ऐसे श्रोते वक्ते, असे जे सगळे श्रोते आणि वक्ते आहे जे आत्तापर्यंत वर्णन केलेलं आहे. सादर सर्वांगे जाणते, जाणीव आणि क्रोधाते आवरू जाणती. जाणीव म्हणजे ज्ञानाचा अहंकार आणि क्रोध म्हणजे मला हे नाही मिळालं तर राग येणं, माझ्या मनासारखं नाही झालं तर मला क्रोध येणं. आवरू जाणती. निराभिमानी जो समर्थ, तयासी साजे हा परमार्थ. अभिमान वाहे तो व्यर्थ, भूमिभार झाला श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतात, खरा समर्थ पुरुष निराभिमानी असतो. त्याला कशाचाही अहंकार नसतो, कशाचाही अभिमान नसतो. त्यालाच परमार्थाचं रहस्य हे प्राप्त होऊ शकतं. जो ज्ञानाचा व्यर्थ अभिमान वाहतो तो या पृथ्वीवर भूमिभार होऊन क्षुद्र मानवाचं जीवन जगतो. अभिमाने वाहे तो व्यर्थ. ज्याला अभिमान आहे आपल्या ज्ञानाचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या धनाचा, आपल्या शक्तीचा, आपल्या सौंदर्याचा, ज्याला अभिमान असतो तो व्यर्थ भूमिभार झाला. असा माणूस या जगाच्या पाठीवर जन्म घेऊन तो या भूमीला भार होतो, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. समर्थांनी या ठिकाणी आपल्याला दासबोध आठवतो की संसारामध्ये जो संसार दुःखे दुःखवला, त्रिविध तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थाशी. परमार्थ एवढा सोपा नाहीये. त्याला दैनंदिन जीवनामधल्या संसार यातनांनी त्याचा देह आणि जीव कष्टी होतो आणि मग तो भगवंताच्या मागे लागतो, मंदिरात जातो, काही पूजापाठ करतो. म्हणून कुंतीने भगवंताला काय मागितलं? ती म्हणते, तू आम्हाला कायम दुःख दे. कारण दुःखामध्ये तुझा विसर पडत नाही. भगवंताला दुःख मागणं म्हणजे आपण सत्वगुणी होणं. समर्थ म्हणतात, जो तापत्रय पोळला तो संत संगे निवाला. अर्थभूत तोषला पदार्थ जेवी श्रीराम. जो तापत्रय पोळला, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक, या तीन तापांनी जो पोळतो, जो तापत्रय पोळला, तीन तापांनी पोळला, भाजून निघाला, तो संत संगे निवाला. संतांच्या सोबत, संतांच्या सहवासामध्ये
त्याचं दुःख हलकं होतं, त्याचं दुःख निवतं. अर्थभूत तोषला पदार्थ जेवी. त्याला जे पाहिजे असतं, अर्थभूत तोषला, त्याला जे पाहिजे असतं अंतःकरण शांत करण्यासाठी, ते त्याला तिथं प्राप्त होतं. आता ओवी क्रमांक 92 पासून समर्थ रामदास स्वामींनी पुढच्या 10 ओव्यांमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची करुणा भाकलेली आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचं स्तवन केलंय, प्रभू श्रीरामचंद्रांची कृतज्ञता मान्य केली आहे, कृतज्ञता व्यक्त केली आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी रामाला मागणं मागितलंय. रामाजवळ काय मागणं मागितलं? आपल्याला माहिती आहे की समर्थ जायच्या अगोदर रामाकडे गेले आणि रामाला त्यांनी मागणं मागितलं. ती कल्याणकरी प्रार्थना आहे. कल्याणकरी रामराया ही जी प्रार्थना आहे, जनहित विवरी, ही प्रार्थना समर्थ रामदास स्वामींनी निजधामी जायच्या अगोदरच्या रामनवमीच्या अगोदर चाफळच्या रामाकडे जाऊन ती व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी समर्थांनी रामाला एक मागणं मागितलंय, रामाची कृतज्ञता व्यक्त केली आहे, रामाचं स्तवन केलंय, महत्व गायलंय. या ओवी क्रमांक 92 पासून या समासाच्या एकंदरीत धाटणीचाच वेगळा आकार दिलेला आहे समर्थ रामदास स्वामींनी. का मागितलंय मागणं, काय मागितलंय मागणं, का कृतज्ञता व्यक्त केली, फार सुरेख वर्णन आहे. समर्थ म्हणतात, श्रोते ऐकती आदरे, तरी बोलोन बोबडी उत्तरे, स्वामी तुमचे नि आधारे, होईन निराभिमानी श्रीराम. जैसी माय बापे वर्तती, तैसीच क्रिया लेकुरे घेती, म्हणून या श्रोती भक्ती, निराभिमान व्हावे श्रीराम. श्रोते ऐकती आदरे, तरी बोलेन बोबडी उत्तरे, स्वामी तुमचे नि आधारे, होईन निराभिमानी. समर्थ रामाला म्हणतायत, मी बोबड बोलीन. कारण या 10 ओव्यांच्या शेवटी समर्थ म्हणतायत की माझ्याकडे अनुप्रास नाहीये, मला यमक जुळवता येत नाहीये, माझा अभ्यास नाहीये, मला व्याकरणाची काही माहिती नाहीये. श्रोते ऐकती आदरे, श्रोते माझं बोलणं ऐकतात, आदराने ऐकतात. तरी बोलेन बोबडी उत्तरे, मी काहीतरी बोलायचं ते बोलीन, मला नीट बोलता येत नाही, व्याकरणाचा तर संबंधच नाहीये. स्वामी तुमचे नि आधारे, रामा तुझ्या पाठबळावर, तुझ्या आधारावर, तुझ्या कृपेवर, तुझ्या आशीर्वादावर, स्वामी तुमचे नि आधारे, होईन निराभिमानी. माझा कसलाही अभिमान माझ्याकडे राहणार नाही. मी जे बोलेन ते तुमच्या आशीर्वादाने बोलेन. माझं भलं जरी चुकत असेल तरी पण श्रोते जे आहेत तर ते आदराने ऐकतायत, मन लावून ऐकतायत, असं समर्थ रामाला सांगतायत. ओवी क्रमांक 92 पासून या समासातल्या या ओव्यांनी एक वेगळा टर्न घेतलेला आहे.
जैसी माये बापे वर्तती. काय सुरेख दृष्टांत दिलाय. जैसी माये बापे वर्तती तैसीच क्रिया लेकुरे घेती. म्हणून या श्रोती वक्ती निराभिमान व्हावे. श्रोत्यांनी आणि वक्त्यांनी आपल्याकडे कसलाही अभिमान घेऊ नये, अहंकार ठेवू नये. कारण समोर बसलेला जो श्रोता आहे, समर्थांनी या ठिकाणी वक्त्याला आई वडिलांची उपमा दिली आहे. आई वडील जसं वागतील त्याप्रमाणे मुलं वागतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आई वडील ज्याप्रमाणे राहतात, बोलतात, चालतात, कपडे घालतात, त्याप्रमाणे मुलंही तसं करतात. म्हणून समर्थ म्हणतात, जैसी माये बापे वर्तती तैसीच क्रिया लेकुरे घेती. म्हणून या श्रोती वक्ती निराभिमान व्हावे. तुम्ही स्वये निराभिमान, परी माझा ठाई अभिमान. असेल म्हणून साधन, पाये तुमचे श्रीराम. समर्थ म्हणतायत रामाला, अहो स्वामी, तुम्ही स्वये निराभिमान, तुम्हाला कुठला आला अभिमान? उद्या सकाळी तुमचा राज्याभिषेक होणार आहे, तरी पण आज तुम्ही लगे वनामध्ये निघाला. सगळी आभूषणं काढून ठेवली, सगळी राजवस्त्र काढून ठेवली आणि वल्कल धारण करून तुम्ही वनवासात निघाला. तुम्हाला कशाचाही अभिमान नाहीये, पण माझ्या ठाई अभिमान आहे. माझ्याकडे थोडा अहंकार आहे. किती नम्र भाव आहे समर्थांचा, आपण कल्पना नाही करू शकत. समर्थ म्हणताय, तुम्ही स्वये निराभिमान, परी माझ्या ठाई अभिमान. पण माझ्या जवळ, माझ्या अंतःकरणामध्ये थोडा अभिमान आहे ना. असेल म्हणून साधन पाय तुमचे, पण माझं साधन काय आहे? तुमचे पाय आहेत, तुमचा आश्रय आहे. म्हणून अहंकार जरी असला तरी तो मला बाधक होणार नाही, याची काळजी तुम्ही घ्याल. रामाला विनवणी करतायत समर्थ. माझ्या अंगी अभिमान जडे, तरी गोष्टी येईल स्वामीकडे. जैसा परिवार पळता मोडे, महत्व नृपतीचे श्रीराम. समर्थांनी एक सुरेख दृष्टांत या ठिकाणी दिलाय. समर्थ म्हणताय, समजा रणांगणावर लढत असताना सैन्य जर पळून गेलं युद्धाच्या भीतीने, तर दोष कुणाकडे येतो? सैन्याकडे येत नाही, तो त्या राजाकडे येतो. आपण राजे आहात. रामाला समर्थ म्हणतायत, आपण राजे आहात. माझ्या अंगी अभिमान जडे. माझ्याकडे जर अभिमान शिल्लक राहिला, माझा जर अहंकार माझ्या अंतःकरणात राहिला, तर याचं उणे पण माझ्याकडे नाही येणार, याचं उणे पण येणार आहे तुमच्याकडे. माझ्या अंगी अभिमान जडे, तरी गोष्टी येईल स्वामीकडे, रामाकडे जाईल. ते रामाला दूषण होईल. म्हणून समर्थ म्हणतात, जैसा परिवार पळता मोडे, महत्व नृपतीचे. तुम्हा सज्जनांची कृपा मज, आणि उरेल अभिमान फुंज. तरी हे माझी लाज तुम्हासच की. माझा अहंकार जर माझ्या जवळ राहिला, त्या अभिमानात त्या फुंज जर राहिला, ताठा जर राहिला, तर याचा दोष रामा कुणाकडे जाईल? तुमच्याकडे जाईल. लोक काय म्हणतील? अरे हा तर रामाचा दास आहे, तरी पण याला एवढा अहंकार. या ओवीतून आपल्या लक्षात आलं पाहिजे, आपण जर रामदास म्हणू आपल्या स्वतःला, आपण जर रामाचे भक्त म्हणू, तर आम्हाला आमचा अहंकार कशाचा अहंकार राहिला पाहिजे?
ज्ञानाचा, पैशाचा, विद्वत्तेचा, अभ्यासाचा, सौंदर्याचा, शक्तीचा कुठलाही अभिमान आमच्या अंगात असता कामा नये. तरी हे माझी लाज तुम्हासच की. समर्थ म्हणतात माझी लाज राखणं हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला कुणी दोष नाही दिला पाहिजे, तुमच्याकडे कुणी बोट नाही दाखवलं पाहिजे. म्हणून तुम्ही माझ्यातला अहंकार काढून टाका, असं समर्थ रामाला विनंती करतायत. एका अभंगामध्ये समर्थ म्हणतायत, क्षेत्री सुखासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा माय बाप. माझा माय बाप त्रिलोकी समर्थ. माझा मायबाप जो प्रभू रामचंद्र आहे तो त्रिलोकी समर्थ आहे. सर्व मनोरथ पूर्ण करी. पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा, जो पूर्ण प्रतापी आहे आणि तो देवांचा कैवार घेतो आहे. देवांचा कैवारी आपल्याला माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी या सगळ्या देवांना बंदिवासातून सोडवलेलं आहे. पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा, नाथ अनाथांचा स्वामी माझा. माझा स्वामी कसा आहे? तो कारुण्य सिंधू आहे, अनाथांचा नाथ आहे. स्वामी राम माझा योगिया विश्राम. जे योगी आहेत, जे तापसी आहेत, जे तपश्चर्या करतायत, त्या सगळ्यांचा माझा राम जो आहे, माझा स्वामी आहे, तो योगी जनांचा विश्राम आहे. सापडले वर्म थोर भाग्या, थोर भाग्य त्याचे राम ज्याचे कुळी. संकटी सांभाळी भावबळे, भावबळे जेही धरीला अंतरी. अंतःकरणामध्ये त्याला भावाच्या बळाने धरून ठेवलं पाहिजे. भावबळे जेही धरीला अंतरी, तया क्षणभरी विसंबेना. विसंबेना कदा आपल्या दासासी, रामी रामदास कुलस्वामी. आमचा कुलस्वामी कोण आहे? आमच्या कुळाचा स्वामी कोण आहे? कुलदेवता कोण आहे? तर ती आहे प्रभू श्रीरामचंद्र. समर्थ रामदास स्वामी आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांचं स्तवन करतायत. पुढे समर्थ म्हणतात, तुम्हा सज्जनांची कृपा मज आणि उरेल अभिमान फुंज. तरी हे माझी लाज तुम्हासच की. स्वामी तुमचे न प्रताप आहे. तुमच्या प्रतापानी, तुमच्या वैभवानी, तुमच्या सहवासानी स्वामी तुमचे नि प्रतापे. कृतांत काळ तोही कापे. सगळा तो जो काळ आहे, यम आहे, तो सुद्धा थरथर कापतो. तुमचे नि वचन मात्रे सोपे. होय परब्रह्म. तुमच्या सोबत राहिल्याने तुमच्या मुखातून जो उपदेश होईल त्यातून आम्हाला परब्रह्माची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी तुमचे नि प्रतापे, कृतांत काळ तोही कापे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा राम अवतार पूर्ण झाला तेव्हा काळ पुरुष रामाकडे आले. ते म्हणाले, प्रभू आपला अवतार कार्य संपलेलं आहे. मी जरी काळ पुरुष असलो तरी मी तुम्हाला माझ्यासोबत नेऊ शकत नाही. आपण प्रसंग पाहिलेला आहे रामायण मालिकेत. तो काळ पुरुष येतो, एका अभ्यागताच्या निमित्ताने त्याच्या रूपामध्ये भेटीला कुणीतरी आलंय आणि तो म्हणतो की मला तुमच्याशी काही वेळ बोलायचं एकांतात. इथं कुणीही नको,
तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र रामाला सांगतात की तू दारावर जाऊन उभा राहा, दारावर जाऊन उभा राहा आणि आमच्या दोघांचं बोलणं ऐकू नकोस. तो काळ रामाला म्हणतो, किती मर्यादा, किती अधिकार आहे रामाचा. तो रामाला म्हणतो की तुमचं अवतार कार्य संपलेलं आहे, पण मी तुम्हाला नेऊ नाही शकत. आपल्याला जेवढे दिवस राहायचं असेल तेवढे दिवस आपण राहू शकता, फक्त मी तुम्हाला स्मरण करून देण्यासाठी इथं आलेलो आहे. राम म्हणतात, मला याचं स्मरण आहे, मला सगळं स्मरण आहे. आणि ठरल्याप्रमाणे आपण आपल्याला निघूया. आपल्याला माहिती आहे की राम मध्ये येतात, दुर्वास ऋषी आलेले असतात म्हणून, आणि देहदंडाचं प्रायश्चित्त म्हणून राम शरयू प्रवेश घेतात. लक्ष्मण शरयूमध्ये आपलं देह समर्पण करतात. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, माझा बहिष्ठर प्राण गेला, आता मी राहून काय करू. आणि त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र तेही शरयूमध्ये आपल्याला समर्पित करतात. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तुमची कृपा जेथे घडे तयासीच परब्रह्म जोडे, प्राणी सुटती रोकडे दुःखापासून सर्वदा. समर्थ म्हणतायत की तुमची एकदा कृपा झाली, प्रभू श्रीरामा तुमची एकदा कृपा झाली की सगळ्या दुःखापासून मानवी जीवनाची मुक्तता आहे. आणि ते जे स्वस्वरूपाची प्राप्ती आहे, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती आहे, ती मानवी जीवाला त्वरित मिळते. प्राणी सुटती रोकडे दुःखापासून सर्वदा, तुम्हासी शरण अनन्य भावे, जाता लुटी आनंद फावे, तया सुखाचे मिरवे, तेज शांती अंगी. तुम्हासी शरण अनन्य भावे, जो प्रभू श्रीरामचंद्रांना अनन्य शरण होईल तो शाश्वत सुखाला प्राप्त करून घेईल. जाता लुटी आनंद फावे, तया सुखाचे मिरवे, ते जे शाश्वत सुख आहे तो मिरवतो. तेज शांती अंगी. समर्थ एका करुणाष्टकामध्ये म्हणतात, बहुसाल अन्याय कोट्यान कोटी, रघुनायके घातले सर्व पोटी, किती काय गुणासी म्या आठवावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. बहुसाल अन्याय कोट्यान कोटी, अनेक वर्ष, जीवनातली 50, 55, 60, 65, 70 वर्ष संपली. बहुसाल अन्याय कोट्यान कोटी, मी खूप पाप कर्म केली आहेत, त्याची गंती नाहीये. रघुनायके घातले सर्व पोटी, पण अनन्य शरण भावानी रघुनायकाला शरणागती स्वीकारली, तेव्हा ते सगळे पाप, सगळी पाप कर्म, सगळे मी केलेले अन्याय प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या पोटात घेतले. किती काय गुणासी म्या आठवावे, मी तुमचं किती गुणगान करावं, मी तुमचं किती वर्णन करावं, किती स्तवन करावं. समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. इथं रामदास स्वामी प्रभू श्रीरामचंद्रांना समर्थ म्हणतायत. तोच भाव या 21 समासी दासबोधातील 3ऱ्या समासातल्या या
98-99 ओवीमध्ये व्यक्त होतोय. तुम्हासी शरण अनन्य भावे, जाता लुटी आनंद फावे, तया सुखाचे मिरवे, तेज शांती अंगी. एका भावार्थासाठी उघडे शब्द रत्न पेटी, अनर्घ्य रत्नांची गोमटी, माळ बसे हृदयी. समर्थ म्हणताय, भक्तांचा भाव पाहून एका भावार्थासाठी उघडे शब्द रत्न पेटी. भक्ताचा भाव पाहून तुम्ही अत्यंत मौल्यवान रत्नांची पेटी उघडता. अनर्घ्य रत्नांची गोमटी, अत्यंत मौल्यवान अशी रत्न आहेत. या रत्नांची माळ तुम्ही त्या भक्ताच्या गळ्यात घालता, त्याला अनुग्रह देता, त्याच्यावर कृपा करता. एका काव्यामध्ये समर्थ म्हणतात, रामाचं महत्व किती आहे, रामनामाचं महत्व किती आहे. ज्या नामे गणिका विमान चढली मोक्षासनी बैसली. एक गणिका ती सुद्धा ज्या नामाने मोक्षाप्रत नेणाऱ्या विमानामध्ये बसली. ज्या नामे गणिका विमान चढली मोक्षासनी बैसली. ज्या नामस्मरणे हळहळ कळा क्षीणत्वता पावली. ज्या नामाच्या योगाने हलाहलापासून भगवान महादेवांचं सगळं शरीर पळून निघत होतं. ज्या नामस्मरणे हळहळ कळा क्षीणत्वता पावली. ती हळहळपणा कमी झाला, तो तापलेला पोळणारा भाव कमी झाला. ज्या नामे जडमूड पावन सिवे वाराणसी प्रेरिली. त्याच नामाचा पुनरुच्चार भगवान महादेव वाराणसीला, प्रत्येकाच्या कानामध्ये, काशीला जाणाऱ्या प्रत्येकाच्या कानामध्ये ते रामनाम ओततात. ते हे नाम म्हणा श्रीराम वदनी संजीवनी फावली. या आपल्या तोंडाने जर आपण ते नाव घेतलं तर समर्थ म्हणतात संजीवनी फावली. संजीवन जे अमृत आहे ते आपल्याला मिळतं. समर्थ या ठिकाणी तोच भाव व्यक्त करतात. एका भावार्थासाठी उघडे शब्द रत्न पेटी, अनर्घ्य रत्नांची गोमटी, माळ बसे हृदयी. आता या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतात. समर्थ या ठिकाणी म्हणताय, तुमचे नि उच्चिष्ट लेशे आणि गुरु शिष्याचे निमिसे, सांगिजेल जेणे पिसे झडे जीवपणाचे. मागणं मागितलंय समर्थांनी. गुरु शिष्याच्या निमित्ताने आपण जो मला उपदेश केलेला आहे, तुमचे नि उच्चिष्ट लेश आहे. आपण जो मला उपदेश केलाय आणि गुरु शिष्याचे निमित्त, आपण माझे गुरु आहात, माझे स्वामी आहात. या निमित्ताने आपण मला जो उपदेश केला, सांगिजेल जेणे पिसे झडे जीवपणाचे, त्यातला काही अंश मी लोकांना सांगेन असं समर्थ म्हणतायत. त्यातला काही अंश सांगिजेल जेणे पिसे झडे जीवपणाचे. जीवदशेचा भ्रम आणि जीवदशेचा भ्रम नाहीसा होण्याचं काम तुम्ही जो मला उपदेश केलाय त्यातल्या काही अंश मात्र जर मी बोललो तरी श्रोत्यांच्या अंतःकरणातला अनेक भ्रम, अनेक प्रश्न, अनेक किंत निघून जातील. फार सुरेख संदर्भ समर्थ घेतात. तुमचे न उच्चिष्ट लेश आहे. तुम्ही मला जो काही उपदेश करता आहात, तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे. यातलं मी काही थोडंफार सांगेन.
आणि जे मी सांगेन त्यांनी श्रोत्यांच्या अंतःकरणातली सगळी किंत, सगळे प्रश्न नाहीसे होतील. जीवदशेचे प्रश्न, त्यामुळे ते मोक्षाप्रत जातील. हे मागणं मागितलंय समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामचंद्रांना. शेवटी समर्थ म्हणतात, इथे श्री रामदास विनवी संत सज्जनास, व्युत्पत्ती आणि पदप्रास क्षमा केली पाहिजे. मला तुम्ही सांगा, 20-21व्या वर्षी हा दासबोध लिहिला. समर्थ म्हणतायत, इति श्री रामी रामदास विनवी संत सज्जनास. श्रोत्यांना ते संत सज्जन म्हणतायत. विनवी संत सज्जनास, व्युत्पत्ती आणि पदप्रास. व्युत्पत्ती म्हणजे विद्वत्ता, अभ्यास, विषयाचं गहन ज्ञान. व्युत्पत्ती आणि पदप्रास. पदप्रास म्हणजे अनुप्रास, यमक, व्याकरण. मला हे जमत नाही, म्हणून समर्थ म्हणतात क्षमा केली पाहिजे. समर्थ रामदास स्वामी, विद्वत्ता कमी आहे, यमक रचना जरी सदोष युक्त असली तरी आपण मला क्षमा करावी असं समर्थ म्हणतायत. किती विनम्र भाव घेतात तो समर्थ रामदास स्वामी. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, आमुचे सज्जन संत साधू जन, होय समाधान तयाचेनी. तयाचेनी संगे पाविजे विश्रांती, साधू आदी अंती सारखेची. सारखेची सदा संत समाधानी, म्हणून या मनी आवडती. आवडती सदा संत जीवलग, सुखरूप संग सज्जनांचा. सज्जनांचा संग पापाते संहारी, म्हणून या धरी रामदास. अत्यंत नम्र भाव समर्थ घेतात आपल्याकडे. आणि सद्गुरू आणि सत्शिष्य एकत्र जर आले तर अध्यात्म विद्या कशी फळ देऊ शकते त्याचं वर्णन या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. 3रा समास आपण आज संपवला. या 21 समासातील जुन्या दासबोधातील पुढच्या समासाचं विवेचन आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.